मीच तुझे सगळे कार्ड्स ब्लॉक केले. अरे पण का माझे का कार्ड ब्लॉक केलेत? काय गरज काय तुला पैशांची? अच्छा, तर या घरातली एकही जबाबदारी तू पार पाडत नाहीस. इनफॅक्ट एका सर्वंटला पगार देऊ शकू इतकं सुद्धा कमवत नाहीस. एक मिनिट. मग काय तू तू कमावतेस आणि आम्हाला पोचते त्याचं म्हणायचं का तुला? अर्ध आयुष्य ज्याचं दारू पिण्यात गेले तो मला विचारतोय मी पोचते का म्हणून. निदान ना हे जे पैसे आहेत ना आपले ते दारूत बर्बाद करत नाहीये मी. पैसे बर्बाद करण्याबद्दल कोण बोलतंय? ऐका, हा या घराला पैसे खाऊन खाऊन आतून पोखरत आणले तू काय माहिती नाही आम्हाला? माइंड युअर टंग विश्वजित. शुद्धीत असताच तसे आरोप केले नसतेस माझ्या. खरं तेच बोलतोय मी. तू गप्प बोल. तू अरे का काय चाललंय? तुम्ही दोघे शांत व्हा आणि एकमेकांवर चिखलफेक करणं थांबवा. करा करा, चिखलफेक करा, शिवीगाळ करा, हाणामाऱ्या करा, यासाठी जन्माला घातलं ना मी तुम्हाला. पप्पा पप्पा तुम्हीच सांगा मला माझी काय चूक आहे? मी विश्वजीतच्या काळजीपोटीच त्याचे सगळे व्यवहार ठप्प केले. वा, काळजीपोटी? येस पप्पा, तुम्ही बघताय ना त्याचं पिणं किती वाढलंय ते. आणि अशा माणसाच्या हातात जर पैसा खेळायला लागला तर तो टिकणार आहे का? मी तुम्हाला सांगते पप्पा, पैसे बघितले ना की माणसाची बुद्धी फिरते. आणि म्हणूनच मी विश्वजीतचे सगळे कार्ड्स ब्लॉक केलेत. खरंय, बरोबर बोलला तुम्ही सुनबाई. एक मिनिट हा. मी जगन्नाथ चौधरी बोलतोय. आमच्या चौधरी कुटुंबातल्या यश सोडून कुठल्याही माणसाच्या, व्यक्तीच्या कुठल्याही अकाउंटमधनं 5 पैशाचा हिशोब होणार नाही. ही जबाबदारी तुमची. आणि जर तसं झालं तर दुसरी नोकरी बघायची. मी विसरून जाईन 25 वर्ष तुम्ही इमान इतबारे आमच्याकडे कंपनीत अकाउंट बघताय. थँक्यू. पप्पा हे काय केलं तुम्ही? काय केलं? सगळं बरोबर केलं की. तुमच्या मोठ्या जाऊबीच म्हणायला की पैशाने कोणाची बुद्धी फिरू शकते. मग ती विश्वजितने दारू पिऊनच बुद्धी फिरू शकते अशातला भाग नाही. कोणाची फिरू शकते याच्यावर मला ठाम विश्वास आहे. म्हणून सगळ्यांची कार्ड्स ब्लॉक करून टाकली. पप्पा प्लीज तुम्ही हे असं करू शकत नाही. का नाही करू शकत? घरातला मोठा आहे, करता माणूस आहे मी. मला बघायला नको कोणाची बुद्धी फिरते कोणाची नाही. आता तुमच्याकडे असलेला पैसा तुम्ही वापरूच शकत नाही. बसा शांतपणे जागा. हा, आणि इथून पुढे मला असंच सांगत जा कशा कशामुळे माणसाची बुद्धी फिरते. हा, मी सगळं बंद करून टाकत जाईल. ठीक आहे, चला. वा वा, आवडलंय आपल्याला. एक नंबर. म्हणून दुसऱ्यासाठी खड्डा खणायचा नसतो, कारण जो खड्डा खणतो ना तोच पडतो त्याच्यामध्ये. मिथिला तुझ्या नवऱ्याला माझ्या डोळ्यासमोर आधी घेऊन जा. काय घेऊन घे? हात नाही लावायचा, हात लावायचा नाही. हे काय घेऊन काय जा? घेऊन काय जा? मी काय डेड बॉडी घेऊन झाला? एकदम फर्स्ट क्लास, एक नंबर आहे आपण. हा? तरी काय बोलतोयस तू हे? हा. तुम्ही दोघे आधी शांत व्हा. विश्वजित जा, आत जा. हे बघ, आता तू सांगतोस म्हणून मी जातोय आतमध्ये, नाही तर मी कार्ड ब्लॉक. तुला माहित आहे तुझ्या रागापुढे माझं कधीच काही चाललं नाही. त्यामुळे तुला सांगण्यापेक्षा मीच जातो. माझे सगळे व्यवहार बंद करून भुकेल्या वाघिणीला डिवचलंयस तू म्हाताऱ्या. पण आता मी शांत बसणार नाही. यश,
यश यश समी समी इकडे. का अपसेट आहे यश? यश ऑफिसमध्ये एक खूप मोठा फ्रॉड झाला ना, म्हणून अपसेट आहे. कसला फ्रॉड? इमोशन्स अँड सेंटिमेंट्स डिपार्टमेंट मध्ये फ्रॉड झालाय. मग साधारण अंदाज असेल ना की कुणी केलाय हा फ्रॉड? खूप जवळच्या माणसाने केलाय, म्हणून तर एवढा हर्ट झालाय ना तो. पण तुमचा चेहरा काय बरं एवढा पडलाय सिमी? बघ ना समीर, आता त्या विश्वजितच्या मूर्खपणामुळे ना पप्पांनी सगळ्यांचे कार्ड्स ब्लॉक केले. हो वाव. व्हॉट वाव? इट्स नॉट वाव. या राईट. समीर, हा ऍक्च्युली तू पप्पांशी का नाही बोलत आहेस? हा म्हणजे तू त्यांच्या खूप जवळचा आहेस, तर तूच त्यांना जरा हे समजावून सांग ना की का अनब्लॉक करायला. तूच ऐकतील त्या. राईट. पण मी जर त्यांना सांगितलं माझं कमिशन. व्हॉट? तू कधीपासून कमिशन मागायला लागला? त्याचं काय नसेल, मी एक खूप जुना रूल आहे की ज्याला ज्या भाषेत कळतं ना त्याच भाषेत बोललं ना की समोरच्यालाही कळतं की आपल्याला काय म्हणायचंय, आणि आपल्याला ऑलरेडी कळलेलं असतं की समोरच्याचं म्हणणं काय. राईट? ओके, पण तुला कळलंय ना मला काय हवंय ते? मला ते खूप आधी कळलंय सिमी. Is it? या बिलीव्ह मी. ओके, पण मग माझं तेवढं काम कर. डन. आजोबा. येस, ॲब्सोल्युटली. बाय बाय. ते कार्ड्स अनब्लॉक होत नाहीत तोपर्यंत या समीरला अंजारावं गुंजारावं लागणार आहे. ओ गॉड, सिमी, काय काय करावं लागतंय तुला? तुम्हाला काम लक्षात आलंय ना, म्हणजे काय करायचंय ते?